त्यांना तर पॅकिंग चालू आहे. आज पण काल दिलं होतं, काल दिवसभराचं जेवढं आले तेवढे आज पॅकिंग करायचं काम चालू आहे. आणि मला 2 सुगरणी हो का किती मदत करू लागतात बघा. अनुष्काने हे असे पाऊच भरून दिले हो का. हे आपलं असं लोणचं आहे. तर हे आता अर्धा किलोचे पाऊच बनवलेत आम्ही 31. आणि आता बनवायचे हे असं पॅक करते. आणि आमची सुगरण हो का ही दुसरी सेल मशीनवरती पॅक करते बघा. किती पोरी मला काम करू लागतात, किती काम माझं हलकं करते. ते आता मी काय करणार, आता हे मोजलं का नाही मग तिने जे पॅक केलंय ते अजून एका दुसऱ्या कॅरी बॅग मध्ये टाकणार आणि ते परत सेल करणार. किती डोकं चालतंय तिचं. ती घमेला आणलं, त्या घमेल्या पाऊस ठेवायचा बरोबर मस्त मध्ये. हा दाबून बघली काय का हा असं बघा पॅकिंग चालू आहे. अनुष्काने एवढे पाऊस भरून दिले. मग मी मोजून देते. एवढा एक टप एवढंच राहते. एवढा एक टप आता केला एवढा. आता अजून एक टप आणायचा. 1-1 किलोचे बनवायचे. जवळजवळ 20 बनवायचे 1-1 किलोचे. काय म्हणते अनुष्का? काय नाही म्हणली असं उगाच सुट्टी लागली आहे ना अनुष्का. मजा वाटते, छान वाटतंय ना. हे एवढे मोजलेले तर हे बाळ एकदम हे एवढे मोजलेले आहेत. पलीकडचे मोजलेले नाही. तर तिकडं कोणतरी लोणचं घ्यायला आलं होतं. अर्धा किलोचे पाऊच दिले ते 2. चला बघून येऊया. त्यांचे सांडगे घालायचं काम चालू आहे. आमचं इकडं पॅकिंगचं काम चालू आहे. कुरिअरची गाडी येईल 4-5 वाजता. कुरिअर जाईल आपलं परत संध्याकाळी. आज जरा वातावरण चेंज आहे. छान अशी म्हणजे जे दमट वातावरण होतं, असं घाम निसता असा येत होतं ना. आता जराशी गार हवा सुटली आहे भरपूर. आणि ते पण गार सुटली म्हणजे पावसाचं वातावरण तयार झालंय आहे. पाऊस येईल म्हणायचं लवकरच. काय माझ्याच पाठीमागं आली मम्मी करत. हा काय जेवण केलं वय? आवाज द्यायचा क्या ग? जेवली असती की सगळी संग. मग आज होतं जरा निवांत. मला लय भूक लागली जेवायला. सगळीजण खिचडी खायला एखादस या आत्यांना रेसमानी असलं तूप ओतलंय म्हणले आत्याला वाज घरघरी तूप करून तूप टाकून तिकडं. हा असं देत की जरा तूप खाऊन जरा लटमूट व्हायचं म्हणली. आत्याला असलं फराळीचं करते तूप टाकून मस्त. का नाही आत्यानी झोपल्या पाहिजे तिरबळ फराळीचं खाऊन. सांडगं झालं पाहिजे आहे का नाही बाबा. मस्त करतात इथं सांडगं पण नाजूक बरीच फराळीचं झालंय का. हे ना हे भगर आहे ना. लोणच्याचा हात आहे तुझा हात घालून. भगर आहे ना हे. तर आत्यांचं चाललंय जेवण. मला जेवण करायचंय. मला आवाज दिला असता तर जेवली असते का नाही. इकडे ह्या मावशी पण आहेत. ह्यांची दुटी आजचा दिवस आहे बरं का मावशी. उद्या असतं का? उद्या आपल्यात आहे का नाही. आम्ही काय करायचं? तुम्ही दोघे आहे की सासू ना. म्हणजे बरं तुझं का. तर ह्या मावशी येतात आंबा फोडू लागायला. पण आता 2 दिवस नव्हतं म्हणून मग इकडे ह्यांच्याकडं सांडगं घालायला. एक काम करतो असे सांडगे घातलेत. उद्या ते टचून राह. कोण नको बाबा. माझं पॅकिंग कोण करायचं इथं? काय नको मला. माझ्या मावशी द्या तेवढ्या इकडं. आणि इकडे ह्यांचा लसूण आहे. हा तोडून टाकलाय, वाळायला टाकलाय ह्यांनी. इकडे लसूण हिचं पण पॅकिंगचं सामान हे तिने आणून ठेवलं सगळं. असू द्यात. तर अशा प्रकारे चाललंय बघा सगळ्यांचं. म्हणलं आधी दळणं बांधा होती. आजच्या दिवस लाईट इरबायची. आता ज्वारीचं गव्हाचं दळण बांधते. जेवलेली भांडी घासते. आणि मग अजून सांडग्याचं पीठ मळायचंय. बरोबर पाणी सांडचिले पोरे त्यात. असू दे. तर बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ आपल्याला टसून काढायचं तिथं. बऱ्याच जणांच्या कमेंट येतात अश्विनता व्हिडिओ आहे ना तुमचं. आम्हाला हे व्हाय नाही. तर येत जातील व्हिडिओ. असू दे. तर बाय.